प्रभाग क्रमांक 8 मधून सूरज आनंदा पाटील यांची नगरसेवक पदासाठी उमेदवारी। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच विविध भागातून इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून सूरज आनंदा पाटील हे नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवत आहे। समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर असतात। समाजकार्यातील सक्रियता आणि जनसंपर्कामुळे त्यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे। युवा वर्गासाठी रोजगार व कौशल्य विकास तसेच महिला सबलीकरणासाठी ठोस योजना राबविण्याचा माझा संकल्प आहे, असे सूरज पाटील यांनी सांगितले। पुढे ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून मला अधिकृत उमेदवारी मिळाली तर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे हे स्वप्न मी नक्कीच सार्थ करीन। तरुण पिढीने पुढे येऊन सकारात्मक बदलासाठी राजकारणात सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले। मला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, मी तुमच्या विश्वासाचे सोनं करेन। नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास तत्पर राहण्याचे वचन त्यांनी दिले। प्रभागातील समस्या, विकास आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जात असून आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले। यावेळी अधिक माहिती दिली आहे सूरज पाटील यांनी। नमस्कार, माझं नाव सूरज आनंदा पाटील। मी प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक आहे उमेदवारी करण्यासाठी। माझी राजकारणाची सुरुवात पाटील गल्ली चौक मित्रमंडळ पासून झाली आणि आमचे मार्गदर्शन आमचे काका संतोष नाना पाटील मार्गदर्शन करता आम्हाला वेळोवेळी आहे। आणि आम्ही पाटील गल्ली चौकामध्ये आम्ही सर्व मित्र परिवार आहे आमच्या पाटील गल्लीमध्ये आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं की तुम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे राहावे, अशी सगळे आमची गल्लीकरांची मागणी होती। कुठलाही कार्यक्रम असो आमच्या गल्लीमध्ये सर्वजण मिळून आम्ही तो साजरा करत असतो। युवक व महिला विकासासाठी आपण कोणते विशेष प्रयत्न करणार आहात, काय सांगा? आता येणारा कुंभमेळ्यामध्ये आम्ही युवा वर्गांची आम्हाला खूप गरज पडणार आहे। पुढं परत महिलांना पण आम्ही सर्वांना घेऊन आम्ही पुढं चालू महिला बचत गट आणि पुढे येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही सर्वांना पुढे घेऊन आम्ही चालू। त्र्यंबकेश्वरमध्ये क्रीडांगण नाही, त्यासाठी मी युवा वर्गासाठी क्रीडांगण बनवण्याचा मी प्रयत्न करेन। भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवण्याची संधी मिळाली तर ती कशी सार्थ कराल, काय सांगा? देशामध्ये आता मोदी साहेबांचं सरकार आहे आणि राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्र्यंबकनगर परिषदेमध्ये भाजपाचं सरकार आलं पाहिजे, अशी आमची सर्वांची इच्छा आहे। आणि भारतीय जनता पार्टीला आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही त्याचं नक्कीच सोनं करू। आम्ही आजच्या तरुण पिढीला राजकारणात आणि समाजकार्यात सहभागी होण्यासाठी आपण काय संदेश द्याल? आजच्या तरुण पिढीने सर्वांनी राजकारणात येणं खूप गरजेचं आहे। सर्व तरुण पिढीने एकत्र आलं तर आपण सगळं समस्या वगैरे आपण या दूर करू शकतो। आपण त्या आजकालची युवा पिढी प्रदेशात वगैरे जाती शिक्षण वगैरे तिकडे करतात, नोकऱ्या वगैरे तिकडे करतात, ते न करता सर्व युवा पिढीने आपल्या इंडियातच येऊन कारण वगैरे आणि सामाजिक कार्य वगैरे करावेत। जाता जाता त्र्यंबकेश्वर मधील नागरिकांना काय संदेश द्याल? माझ्या त्र्यंबकेश्वर वासियांना एकच विनंती आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि सर्वांनी मतदान करावे। मी प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी करीत आहे, तर सर्व नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वास मी सर्वांचं सोनं करीन आणि मी सदैव तुमच्या सेवेत तत्पर राहील। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।